नमस्कार, आपण पाहत आहात जनवाद महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्राची बातमी थेट महाराष्ट्रापर्यंत. यवतमाळ जिल्ह्यातील मंगरूळ कारखान्याच्या वतीने येथील शेतकऱ्यांचे बिल थकीत असल्याकारणाने आमरण उपोषण करण्यात आले आहे. तरी आपण येथील शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात नेमकं त्यांच्या काय काय मागण्या आहेत ते. सर्वप्रथम आमच्या चॅनलच्या प्रेक्षकांना तुम्ही आपला परिचय द्या. नमस्कार, मी चितांगराव कदम, माजी जिल्हा सदस्य तथा सहसंपर्क प्रमुख, विधानसभा मतदारसंघ उमरखेड, शिवसेना. मागच्या काही दिवसापासून यावर्षी जे काही गाळपास ऊस आला 25-26ला डेक्कन शुगर मिल्सला, ते मागच्या 5 महिन्यापासून शेतकऱ्यांची काही ऊस जे काही गेलेला आहे गाळपास, त्याची अद्याप जी काही रक्कम आहे ही रक्कम या ठिकाणी भेटली नाही आणि त्यामुळं आम्हाला नाईलाज असतो या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी बसावं लागलं आहे. काल 16 तारखेच्या 2 वाजेपासून या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमची मागणी आहे की जी काही ऊसाची काही FRP आहे ही FRP या ठिकाणी शेतकऱ्यांना त्वरित या ठिकाणी द्यावी. कारण मागच्या 5 महिन्यापासून शेतकऱ्यांना ऊसाची रक्कम न दिल्यामुळं शेतकऱ्यांचे अतिशय अतोनात हाल झाले आहेत. लग्नसराई होती, मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, दवाखान्याचे प्रश्न आहेत आणि वैयक्तिक अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं त्यांना त्यांच्या घामाचा जो काही मोबदला आहे हा मोबदला त्वरित या डेक्कन शुगर मिल्सनं या ठिकाणी द्यावा, अशा प्रकारची आमची या ठिकाणी मागणी आहे. संभाराव जामगडे या शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. आमचा ऊस 16 डिसेंबरपासून आलेला आहे आणि शेतकऱ्याला आतापर्यंत पेमेंट भेटलेलं नाही आणि शेतकऱ्याला कारखान्याकडून चुकीची माहिती भेटत आहे. शेतकऱ्यांना चेक दिल्या जात आहेत आणि त्या अकाउंटमध्ये पैसेसुद्धा नाहीत. तर शेतकरी चेक घेऊन काय करणार हा मोठा प्रश्न आहे. त्यापेक्षा आमचे चेक न देता आम्हाला आमच्या खात्यामध्ये सर्व ऊसाचं पेमेंट आज रोजी करावं अशी आमची मागणी आहे. कारखान्याच्या वतीने जर तुम्हाला पेमेंट झालेच नाही तर नेमकं तुमचा समोरचा पाऊल काय राहणार? आम्ही जोपर्यंत कारखाना पैसे देणार नाही, ठोस निर्णय देणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. तर यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. कारखान्याचे पैसे आम्हाला लवकर देण झाले. 4 महिन्यापासून नुसते चेक द्यायले, फिरवाफिरीची उत्तर राहिले. तर त्याच्यामुळं आम्ही उमरखेड ब्लॉक शिवसेनेच्या वतीने सरच्या सहकार्याने आम्ही आलेलो. आम्हाला लवकरात लवकर कारखान्याचे जे चेक दिलेले आहेत आजची तारीख टाकून 2 महिन्यानं 3 महिन्याची, ते लवकरात लवकर देण्यात यावी. 35 कोटी शेतकऱ्यांचे बिल अद्यापही थकीत आहेत. कारखाना प्रशासन इतका मोठा तुमच्या समोर अन्याय करत आहेत. काय सांगणार तुम्ही याबद्दल? काय सांगायचं, आमचं जानेवारीपर्यंत ऊस गेलेला आहे, आत्तापर्यंत आमचे पैसे दिले नाहीत. खत बियाण्याचं 79 बनवणार आम्ही आता. आमच्याविषयी आत्महत्येशी दुसरा पर्याय नाही. आता समोरचा पाऊल काय असणार तुमचा? समोर सरांच्या मागे आम्ही. जनरल मॅनेजर पाटील साहेब, तुम्ही 5 महिन्यापासून लेखी स्वरूपात शेतकऱ्यांना थकीत बिल देतो म्हणून आश्वासन दिले आहे, तर अद्यापही तुम्ही हे बिल दिले नाही. नेमकं तुम्ही शेतकऱ्यांकडे अशा प्रकारचं दुर्लक्ष का करत आहे? कारण त्यांच्याही पोट्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्या लेकीची लग्न येतात, लग्न उरकूनही जातात आणि त्यांना त्याच अडचणीत गुंतून राहावं लागतं. तर याबद्दल तुम्ही काय सांगणार? नेमकं त्यांना अडचणीत का गुंतवून ठेवलं आहे? नाही, 5 महिन्यापूर्वी मागच्या महिन्यात दिलं होतं. तर प्रयत्न प्रशासनाचे पण आहेत, आमचे पण प्रयत्न आहेतच. पण शेतकऱ्यांकडून असं सांगण्यात येत आहे की 5 महिन्यापासून नाही दिलं आहे बा म्हणून. कारखान्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. मुळात हा कारखाना लोअर रिकव्हरी झोनमध्ये येतो आणि रिकव्हरी कमी. त्यात गत हंगामामध्ये जेव्हा चालू झाला कारखाना त्यावेळेस अतिपावसामुळे जवळजवळ 1 महिना नोकेनमध्ये प्लॅन्ट चालला. त्याच्यामुळे वाहनं अतिपावसामुळे शेतात जात नव्हती. त्याच्यामुळे रस्त्यालगतचा ऊस जो अपरिपक्व आहे, जो प्रोग्राममध्ये नव्हता, तो घ्यावा लागला. त्याच्यामुळे ज्यूसचे ब्रिक्स कमी यायचे आणि रिकव्हरी कमी झाली.
रिकव्हरी कमीचा फटका शेवटपर्यंत तो मॅच नाही झाली. त्यात शेवटी आमच्या भागातला चांगला 40,000 टन ऊस इतर कारखान्याने नेला आणि आमच्याकडे जो ऊस शेवटी शिल्लक राहिला तो नापिकीचा ऊस होता. सदर ऊस जाळून आणावा लागला. अति तापमानामुळे ऊस तोड मजूर पण तो तोडत नव्हती. अशा परिस्थितीत तोही आणला. त्यावेळेसही नोक्यान होत होता. त्यावेळेसुद्धा रिकव्हरी कमी झाली. अशा कारणांमुळे आणि एकंदरीतच आर्थिक गणित बिघडलेलं आहे. त्यामुळे दिरंगाई होते. परंतु आम्ही सदर शेतकऱ्यांच्या राहिलेल्या पैशांचं चेक वाटप केलेलं आहे आणि ते माननीय चेतनराव कदम साहेबांनी सांगितलं की आम्ही तो 30 तारखेपर्यंत त्याचे पहिला हे जे आहे म्हणजे ह्या सदर टोटल पेमेंटचे 2 याच्यात आम्ही